नमस्कार मंडळी. दर एकादशीला आमच्या नाशिकमध्ये रामाचा रथ निघतो. त्याचा थोडासा आज मी तुम्हाला इतिहास सांगते. तर 1972 पासून या रथोत्सवाची परंपरा असून या रथोत्सवात संपूर्ण नाशिककर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम व गरुड रथयात्रेची 247 वर्षापासूनची परंपरा आहे. श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी सवाई माधवराव पेशवे यांना आरोग्य प्राप्ती व्हावी यासाठी नवस केला होता. नवस पूर्ण करण्यासाठी पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला रामरथ अर्पण केला. या श्रीराम रथाची देखभाल जबाबदारी त्यांचे मामा श्रीमंत सरदार रास्ते यांच्याकडे दिली होती. त्यावेळी रास्ते यांनी रास्ते आखाडा तालीम संघ स्थापन करून व्यायामप्रेमी घडवले व तेच व्यायामप्रेमी पुढे रथ ओढण्याची जबाबदारी पार पडू लागले. तेव्हापासून ते आजतागायत श्रीराम रथाची जबाबदारी सरदार रास्ते आखाडा तालीम संघांकडेच आहे. नमस्कार मंडळी. आता आम्ही रामरथ सोहळा बघायला निघालो आहे. तर हे बघ, तुम्हाला पहिले दाखवते की लक्ष्मण रेखा मंदिर, जिथे लक्ष्मणाने रेखा मारली होती, लक्ष्मण रेखा ते मंदिर आहे समोर. दाखव. बघा मंडळी, आता आम्ही निघालो आहे रामरथ सोहळा बघण्यासाठी. रांगोळी काढायचं कार्यक्रम चालू आहे. आता हा प्रत्येक रस्ता असा रांगोळीने स्वागतासाठी रांगोळी काढली जाते. तेव्हा गुड्या किती बांधल्या, गुड्या लावल्या प्रत्येक ठिकाणी. हळूहळू दाखव. आता आम्ही आलो हे इथे पाथरवट समाजाचे सगळे बांधव आहेत. तर ते आता इथून हा जो झेंडा आहे तो घेऊन जातात. तो रामाच्या रथाला लावतात. मंदिरात नेतात. पहिले तिथे आरती होते आणि मग रामाच्या रथावर लावतात आणि मग रामाचा रथ सुरू होतो. तर जो हा पाथरवट समाज आहे, पूर्वी रस्ता खडतर होता. तर एकदा तो आपला आत्ताचा काट्यामावरतीचा पूल आहे, तिथे जो रामाचा रथ अडकला होता. तर ह्या समाजाच्या बांधवांनी तो रथ काढण्यासाठी मदत केली. तेव्हापासून ह्या समाजाच्या लोकांना हा मान दिला जातो. तर हा आता मिरवणूक निघेल ह्या झेंड्याची, ती बघा तुम्ही आता. तसेच रथाचे मानकरी हे बुवा असतात. बुवा ही एक पदवी आहे. पुजारी वंशामध्ये जे ह्या पूजेचा मानकरी असतात त्यांना बुवा असे संबोधले जाते. तसेच हे बुवा रथाचे मार्गक्रमण होत असताना रथाकडे पाठ करत नाही आणि पूर्ण मार्गक्रमण रथाकडे मुख करून चालतात.
आम्ही आता आलोय काळारामाच्या मंदिरात. आता आम्ही दर्शन घेतो इथे. बघा मंडळी, आता हे दोन्ही रथ तयार झालेत. आता हे दोन्ही रथ निघतील. आता पहिले पालखी निघेल. पालखीच्या मागे गरुडाचा रथ येत जातो आणि त्याच्या पाठीमागे रामाचा रथ जातो. गरुडाचा रथ वेश ओलांडून मेन रोड साईडने जातो, पण रामाचा रथ वेश ओलांडत नाही. तो गंगेवरून तसंच वरती येतो. तर आता हे निघतील. आता ही तयारी झाली आहे पूर्ण. आता आरती होईल आणि निघतील आता हे दोन्ही रथ. पालखीला जागा करून द्या. चला पालखी इकडे येऊ द्या. दीपक रथावर साईड इकडे वाले थांबा. आवाज मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, ते बुवा आहेत जे रथाकडे मुख करून चालतात. ते हेच बुवा आहेत. आम्ही त्यांचं आत्ता दर्शन घेतोय. ते रथाकडे पाठ करत नाही, पूर्ण मार्गक्रमण असे उलटे चालूनच करतात ते. जय हनुमान. चला बरोबर आहे. जय सीताराम सीता, जय सीताराम सीता, जय सीताराम. बरोबर आहे, एकदम बरोबर. वा वा वा. आम्हाला इथे या सपना मॅडम भेटल्या. माझे मिस्टर आणि हे एकाच कंपनीत आहेत सर्व्हिसला. त्या पण आम्हाला ह्या रथयात्रेत भेटल्या. या
मित्र भेटले मनोज म्हणून. माझ्या मावशीचं जुनं घर आहे. अभियान कुठे? आईस्क्रीम पार्टी चालू आहे आमची. जय श्रीराम. फोटो काढ आकाश. बघा मंडळी, माझ्या मावशीच्या घराच्या इथे रामाचा रथ आला आहे. तर आम्ही परत एकदा तिथे दर्शन घेतलं आणि घरी निघालो आम्ही आता. तर आजचा आमचा रामाचा रथाचा आमच्या नाशिकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या गोल्डन मेमरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.